मुंबईकरांची नाईट लाईफ ही नेहमी चर्चेचा विषय ठरलेली आपल्याला पाहायला मिळते, परंतु या नाईट लाईफचे देखील दोन प्रकार असताना आपल्याला पाहायला मिळतात। पहिली नाईट लाईफ म्हणजे सर्वसामान्य घरातल्या मुलांची नाईट लाईफ। त्या नाईट लाईफमध्ये काय ठरतं तर हीच सर्वसामान्य घरातली मुलं 500-500 रुपये कॉन्ट्री काढतात। मुंबईचा फेरफटका मारायचं ठरलं तर कोणी बाईक काढतं, कोणी कार काढतं। त्याचबरोबर दुसरं काहीतरी वेगळं करायचं ठरलं तर चौपाटीवर जाऊन पावभाजीचा बेत होतो। तसंच जर रात्रीचं जास्त वेळ थांबायचं असेल तर चहाच्या टपरीवरती जाऊन चहा देखील पितात। त्यापेक्षाही वाढीव काहीतरी करायचं ठरलं असेल तर जास्तीत जास्त मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावर जाऊन गप्पा मारतात। परंतु या मागची ही एक पडद्याआडची नाईट लाईफ आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळते। त्या नाईट लाईफमध्ये काय असतो तर डीजेचा जोरदार आवाज असतो, डिस्कोच्या लाईटचे एकंदरीत प्रकाश असतो आणि दारूच्या नशेत धून असणारी ही युवक पिढी त्या डीजेच्या तालावर नाच करत असते। त्यामध्ये नेमकं काय घडतं काय नाही घडत। गेल्या काही दिवसांपूर्वी 11 एप्रिल रोजी गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये अशाच पद्धतीची एक पार्टी झाली, एक इव्हेंट झालं। त्या इव्हेंटमध्ये अनेक गैरप्रकार घडले। एकंदरीत गोरेगाव नेस्को ड्रग प्रकरण असं या प्रकरणाला नाव देण्यात आलं। या प्रकरणामध्ये आतापर्यंत नेमकं काय काय झालंय हेच आपण या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। 11 तारखेला गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये हा एक इव्हेंट झाला। 9999999999 हे या इव्हेंटचं नाव आहे। 9 वेळा 9 हे वेगळं काही नाही तर इव्हेंटचंच नाव आहे। आणि या इव्हेंटच्या नावाखाली मोठे मोठे डीजे आणि त्यानंतर त्या डीजेवरती थिरकणारी युवक म्हणजे ही आत्ताची युवक पिढी। एकंदरीत ह्या संपूर्ण पार्टीमध्ये मालदार घरातली पोरं येतात ही गोष्ट समजून येते। ह्या जेव्हा पार्टीचे रेट कार्ड जेव्हा समोर आले इंस्टाग्रामच्या माध्यमातून तेव्हा 1 लाख रुपयाला एक टेबल, त्याच्यानंतर VIP टेबल घ्यायचा असेल तर 4 लाख रुपये, 3 लाख रुपये अशा पद्धतीची फीज त्यांच्याकडनं आकारली जायची आणि 6-7 तासांचा हा इव्हेंट असायचा। मुख्य म्हणजे आपण जर पाहिलं तर गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये हा जो झालेला इव्हेंट आहे त्याची परमिशन पोलिसांकडनं मिळालेली होती का तर पोलिसांकडनं त्याची परमिशन मिळाली होती, परंतु पोलिसांनी त्याची स्क्रुटिनी करणं हे फार महत्त्वाचं होतं। त्या ठिकाणी नेमकं काय चाललंय, ते इव्हेंट सुरू असताना त्या ठिकाणी पोलीस गेले होते का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। सध्या आपण जर पाहिलं तर हे प्रकरण म्हणजे ही पार्टी झाली 11 तारखेला, परंतु हे प्रकरण संपूर्ण बाहेर आलं 13 तारखेला। तर या 2 दिवसात काय घडलं तर 2 दिवसात 3 युवक होते, त्यातल्या 2 मुली होत्या, एक मुलगा होता। त्यांनी ओव्हरडोस झाला म्हणजे त्यांना ड्रग्सचा ओव्हरडोस झाला आणि त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्याच नंतर रुग्णालयातल्या प्रशासनाने ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचवली। वनराई पोलीस ठाण्यामध्ये या विरोधात संपूर्ण तक्रार जी आहे ती दाखल करण्यात आली आणि त्याच नंतर पोलिसांच्या माध्यमातून पुढील तपास जो आहे तो सुरू करण्यात आला। आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये आपण जर पाहिलं आरोपीचं नाव आकाश सामल जो आयोजक होता या संपूर्ण इव्हेंटचा, त्याचं नाव आहे सनी जैन जो व्यवस्थापक आहे नेस्को म्हणजे नेस्को सेंटर ज्या ठिकाणी हा इव्हेंट झाला होता तिकडचा व्यवस्थापक सनी जैन त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। बाळकृष्ण कुरूप जो सिक्युरिटी हेड होता नेस्को सेंटर मधला तो देखील या ठिकाणी आरोपी म्हणून त्याला पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात आलाय। त्याचबरोबर रौनक खंडेलवाल जो हा ड्रग्ज विक्रेता म्हणून त्याची एकंदरीत त्या आरोपाखाली त्याला अटक जी आहे ती आता करण्यात आलेली आहे। त्यामध्ये आनंद पटेल आला, त्याचनंतर प्रतीक पांडे आला, त्याचनंतर काल एक 7वा आरोपी जो कोर्टामध्ये हजर केला होता त्याचं नाव विनीत गेरलानी। अशा पद्धतीची नावं या 7 आरोपींची आहेत। त्याचबरोबर जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार 2 आरोपी अजूनही फरार आहेत। त्यामध्ये आयुष साहित्य असं एका आरोपीचं नाव आहे, त्याचबरोबर शुभ अग्रवाल असं एका आरोपीचं नाव आहे। आयुष साहित्य आणि शुभ अग्रवाल हे अजूनही या प्रकरणामध्ये म्हणजे अडकलेले आहेत, परंतु हे फरार आहेत, पोलिसांच्या अजून हातामध्ये तावडीत सापडलेले नाही आहेत। परंतु हे 7 आरोपी आहेत, या 7 आरोपींच्या माध्यमातून नेमकं पोलिसांना काय सांगण्यात आलं, आतापर्यंत पोलिसांच्या चौकशीमध्ये नेमकं काय सांगण्यात आलं। कालच त्यांची तारीख झाली कोर्टामध्ये, त्या तारखेमध्ये नेमकं न्यायाधीशांसमोर नेमकं काय काय मांडणी करण्यात आली, पोलिसांनी त्या ठिकाणी नेमकं काय काय तपास केलेला आहे हेच आपण या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आपण जर पाहिलं तर 3 जणांना तो ओव्हरडोस झाला होता, त्यातल्या 2घांचा मृत्यू झाला। हो, त्यातल्या 2 युवकांचा मृत्यू झाला, त्यातील एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे। श्रेया राय असं एका मुलीचं नाव आहे जी मृत पावली या ओव्हरडोस प्रकरणामध्ये। त्याचबरोबर एक मुलगा आहे तो देखील याच ड्रगच्या ओव्हरडोस प्रकरणी मृत्यू पावला।
तर एक मुलगी आहे ती गंभीर आहे या प्रकरणामध्ये, परंतु तिची तब्येत जशी म्हणजे रिकवर होत आहे तशा पद्धतीने पोलिसांच्या माध्यमातून तिची विचारपूस केली जाते. तिची देखील म्हणजे एकंदरीत तिचा जबाब जो आहे तो पोलिसांच्या माध्यमातून नोंदवला जातोय. त्यावेळी एक मोठी गोष्ट जी आहे ती समोर येते की हा 11 एप्रिल रोजी झालेला इव्हेंट होता. फक्त ह्याच इव्हेंटमध्ये हा ड्रग्सचा म्हणजे घेणदेण झाली नाही किंवा हे ड्रग्स वाटप झालं नाही, तर यापूर्वी देखील झालं होतं. म्हणजे ह्यापूर्वी देखील नेस्को सेंटरमध्ये टेक्नो इव्हेंट हा आयोजित करण्यात आला होता आणि त्या इव्हेंटला देखील या म्हणजे आत्ता जी गंभीर आहे ओव्हरडोस प्रकरणामुळे आणि ओव्हरडोस झाल्यामुळे किंवा जास्त ड्रग्स आहारल्यामुळे जी आता गंभीर आहे या प्रकरणामध्ये, तिन्ही हा जबाब जो आहे तो पोलिसांना दिलेला आहे की यापूर्वी देखील ती अशाच पद्धतीच्या टेक्नो इव्हेंटला याच गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये आली होती. त्यावेळी देखील अशाच पद्धतीचं ड्रग्सचं घेणदेण, ड्रग्स विक्री अशा पद्धतीची झाली असं त्यांनी थेट पोलिसांना सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत म्हणजे जे ड्रग्ज विक्रेते आहेत, हे जर आपण आयोजक आणि त्यानंतर जे व्यवस्थापक आहेत नेस्कोचे, सिक्युरिटी हे सगळं सोडले तर त्यामध्ये मुख्य जे ना ड्रग विक्रेता म्हणून या ठिकाणी नेमणूक करण्यात आले, ज्यांची तपासणी त्या पद्धतीने करण्यात येते. रोनक खंडेलवाल असेल, आनंद पटेल असेल, प्रतीक पांडे असेल, त्याचबरोबर विनीत गिरलानी याची आता तपासणी यांची जेव्हा तपासणी झाली त्या तपासणीमध्ये पोलिसांच्या माध्यमातून एक गोष्ट जी आहे ती समोर ठेवण्यात आली की यांचा या ड्रग्स विक्री प्रकरणाशी नेमका संबंध कशामुळे आढळला. तर या लोकांचे व्हॉट्सअप चॅट्स आहेत. तर विनीत गिरलानी हा जो 7वा आरोपी आहे किंवा प्रतीक पांडे ह्या आरोपीचं नाव आहे, यांच्यामध्ये अनेक संभाषणं ही व्हॉट्सअप चॅटवरती झाली. ते व्हॉट्सअप चॅट त्यांनी डिलीट देखील केले असं सांगण्यात येत आहे आणि तेच रिकवर करण्याचा प्रयत्न हा पोलिसांच्या माध्यमातून अजूनही केला जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पोलीस हे प्रकरण सहजासहजी सोडत नाहीयेत, परंतु कुठेतरी यामध्ये पोलिसांची देखील चूक आहे हे तितकंच आहे, म्हणजे हे तितकंच महत्वाचं आहे. याचं कारण म्हणजे पोलिसांच्या माध्यमातून नेस्को सेंटरमध्ये अशा पद्धतीचा इव्हेंट करण्याची परमिशन दिली जाते, परंतु त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून कुठलाच फेरफटका किंवा राऊंड अप त्या ठिकाणी फिरतीवरती कोणतीच कॉन्स्टेबल किंवा कोणताच त्यांचा अधिकारी का गेला नाही. त्या ठिकाणी नेमकं काय चाललंय, फक्त त्या गोरेगाव नेस्को सेंटरमध्येच नाही तर त्या गोरेगाव नेस्को सेंटरच्या पार्किंग पर्यंत याची जी आहे ती हवा जाते. कारण की त्या ठिकाणी देखील जर व्हिडिओ आपण बाजूला पाहत असाल तर त्या ठिकाणी देखील गाड्या खोलून त्याचे साऊंड बेस चालू करून त्या ठिकाणी ही तरुण पिढी या गाण्यांवरती थिरकते. म्हणजे नेमकं काय चाललं होतं आणि एवढ्या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि पोलिसांना या गोष्टीचा कुठलाच म्हणजे क्लू नाहीये. पोलिसांना या संदर्भात कुठलंच माहिती मिळाली नाहीये किंवा कुठलीच कंप्लेंट आली नाही. हे पाहणं फार महत्वाचं आहे. या प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलं हे आपण जाणून घेतलेलं आहे. 2 जे ओव्हर ड्रग्स करून युवक होते ते गेलेले आहेत. एक मुलगी आहे ती अजूनही रुग्णालयामध्ये दाखल आहे. पोलिसांच्या माध्यमातून जी माहिती मिळाली, तिला विचारपूस केल्यानंतर, तिचा जबाब नोंदवल्यानंतर त्यामधून समजलं की अशा पद्धतीचा अजून एकदा इव्हेंट झाला होता. म्हणजे यापूर्वी 11 एप्रिल रोजी झालेला इव्हेंट आहे तशाच पद्धतीचा एक टेक्नो इव्हेंट झाला होता. त्या टेक्नो इव्हेंटमध्ये देखील ती हजर होती. त्यावेळी देखील ड्रग विक्रीचे प्रकार त्या ठिकाणी समोर आले. त्यावेळी देखील हेच आरोपी होते का, म्हणजे हे पांडे असतील, पटेल असतील किंवा खंडेलवाल आणि हा गिरलानी हे जे विक्रेते आहेत हेच या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व होते का, ह्याचा तपास जो येतो आता पोलिसांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर हे कनेक्ट कसे करायचे, म्हणजे समोरच्याला जर ड्रग विकत घ्यायचं असेल तर त्याच्यासोबत संवाद कशा पद्धतीने साधायचे. तर स्नॅपचॅट, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप म्हणजे म्हणजे हे विक्रेते आहेत, या विक्रेत्यांचा ग्रुप आहे आणि यांचे चॅट्स त्या ग्रुपवरती व्हायचे. किती ट्रान्झॅक्शन झालेत, काय झालेत हे त्या ग्रुपवरती व्हायचं. आणि जेव्हा हे ना कुठल्या तरी म्हणजे एखाद्याला द्यायचे असेल किंवा एखाद्याला विकत घ्यायचं असेल तर तो स्नॅपचॅटवरती यांच्यासोबत संवाद साधायचा, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून जी आहे ती आता समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते. या प्रकरणामध्ये सगळे चॅट्स आता रिकव्हर केले जात आहेत. नेमका कोणाशी काय कनेक्शन आहे हे पाहणं फार महत्वाचं आहे. त्या दिवशी कोर्टामध्ये नेमकं काय झालं हे देखील आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण जर पाहिलं तर कोर्टामध्ये ज्या काही घडलेल्या बाबी आहेत त्यामधून 20 ह्या ड्रग्सच्या गोळ्या होत्या, 20 ड्रग्सचे टॅबलेट होते. त्या ड्रग्सचं नाव MDMA अशा पद्धतीचं आहे. 20 टॅबलेट्स हे
विकण्यात आलेले आहेत आणि ते ग्रहण अनेक विद्यार्थ्यांनी, अनेक विद्यार्थिनींनी, अनेक युवकांनी केले. म्हणजे एकंदरीत त्या ड्रग्सचा वापर झालेला आहे. तर अनेकांनी ते टॅबलेट्स मोडून म्हणजे अर्ध्या अर्ध्या करून खाल्ल्या. आणि ह्या ड्रग्समुळे काय होतं तर हाय फीलनेस होते. म्हणजे जी आपल्यामध्ये जो तणाव असतो, थकावट असते, ती आपल्याला जाणवत नाही. त्यानंतर आपल्याला त्या गाण्यांवरती नाचायला मजा येते आणि अशा पद्धतीचं हे ड्रग होतं. आणि ह्या ड्रग्सची विक्री जी आहे ती करण्यात आलेली आहे. आत्ता आपण जर पाहिलं तर पोलिसांच्या माध्यमातून तपासामध्ये जे काही समोर आले ती बाब आम्ही तुमच्यासमोर सांगितलेली आहे. परंतु या प्रकरणी नेमका अजून काय खुलासे होत आहेत, उद्याच 2री तारीख आहे. तोपर्यंत म्हणजे हे जे फरार असलेले 2 आरोपी आहेत, साहित्य आणि अगरवाल, यांना अटक करण्यात येते का? आणि यांना अटक केल्यानंतर नेमकं त्यांच्या जबाबामध्ये त्यांच्यासोबत जेव्हा पोलीस चौकशी करतील तेव्हा नेमकं काय समोर येतंय हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. परंतु आपण जर पाहिलं तर याच नेस्को ड्रग्स प्रकरणामध्ये 2 युवकांचा बळी गेलाय. एक मुलगी आहे, ती अजूनही या प्रकरणामध्ये गंभीर आहे, ती रुग्णालयात आहे. नेमका ह्या संपूर्ण ड्रग्सच्या या विक्रीचा फटका कशा पद्धतीने हा युवक आणि या युवकांना पडलेला आहे आपल्याला हे पाहायला मिळतंय. परंतु मुंबईसारख्या ह्या भागामध्ये अशा पद्धतीची पार्टी होणं आणि एकंदरीत या पार्टीला आणि या इव्हेंटला पोलिसांकडूनच परमिशन मिळणं आणि त्याच्यानंतर कुठलीच स्क्रुटिनी त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून कुठलाच त्या ठिकाणी फेरफटका मारला का नाही, असं नेमकं काय झालं होतं याकडे अनेक जे ते प्रश्नचिन्ह उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्या तारीख आहे कोर्टामध्ये, उद्या नेमकं काय घडतं हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. परंतु काल जी तारीख झाली त्या तारखेमध्ये नेमकं या आरोपींच्या वकिलांचं म्हणणं काय, कोर्टामध्ये त्यांनी काय युक्तिवाद केला आणि ते नेमके काय म्हणाले हे पहा. आरोपीसाठी आज कोर्टामध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. तर आनंद पटेल बद्दल यांचं असं म्हणणं आहे की जो प्रतीक पांडे आहे त्यांनी आनंद पटेल याला फोन करून पोर्टलद्वारे आनंद पटेल यांनी ह्या ज्या गुंगकारी केसी ह्या गुंगकारी पील आहेत, जे औषध आहे म्हणजे गोळी आहे ती त्यांनी पुरवलेली असा आनंद पटेलवर आरोप आहे. पण आम्ही तो आरोप कोर्टामध्ये आम्ही फेटाळलेला आहे. कारण की अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं पोर्टल किंवा ऍप किंवा कुठल्या वेळेत कुठल्या टाइमला ही सप्लाय केलेली आहे असं कुठलंही रिमांड ऍप्लिकेशन पोलिसांनी लिहिलं नव्हतं. त्यामुळे त्यांचे आरोप फेटाळले आहेत आणि आमचा प्रत्यक्ष तिथे सहभागच नाही. वास्तविक पाहता आज जे इतर आरोपींचे वकील आहेत त्यांनी आपल्या बाजूनी त्यांची मांडणी केली. काही कॉन्सर्ट जे आयोजित केलं होतं ते आरोपी आहेत त्यांच्याबद्दलही त्यांच्या ऍडव्होकेटनी आर्ग्युमेंट केलं. त्यांचं असं म्हणणं की कॉन्सर्ट ऑर्गनाईज करणं हे आमचं कामच आहे, पण त्यामध्ये आमची सुरक्षा व्यवस्था एकदम सज्ज असते. पण असं आमच्या माध्यमातून आम्ही जी कॉन्सर्ट लावतो, मोठ्या प्रमाणात कॉन्सर्ट लावतो, त्यामुळे असं अद्यापर्यंत कधी काय घडलेलं नाही. त्यामुळे अशा पद्धतीने जे गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांच्या माध्यमातून वास्तविक पाहता हे सगळं जबाबदारी आयोजकांची असते आणि त्यांनी ह्या गोष्टीचा सखोल तपास केला पाहिजे. पण पोलीस या गुन्ह्यामध्ये तपास करत आहे तर पोलिसांचंही अप्रिशिएट केलं पाहिजे की हा गुन्हा कसा घडलेला आहे, काय घडलेला आहे. आणि ह्यामध्ये 2 डिसीज सुद्धा झालेले आहेत, मृत्यू झालेले आहेत. त्यामुळे हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे ह्याच्यात चौकशी करणं बाकी आहे. आणि त्यामुळे आणि ह्या गुन्ह्यामध्ये जे ड्रगचा जो वापर झालेला आहे तो कुठून आलेला आहे, कशासाठी आला आहे, त्याला कुणाला विक्री केलेली आहे, या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने माननीय न्यायालय 17व्या कोर्टाने 2 दिवसाची 18 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. पोलिसांनी 7 दिवसांच्या कस्टडीची मागणी केलेली होती. त्या आधारावरती पोलिसांनी 7 दिवसांची कोठडी मागणी. नाही, जी गुन्ह्याची गंभीरता पाहता याच्यामध्ये जे ड्रगचं जे सप्लाय झालेलं आहे त्या ड्रगच्या सप्लायमुळे त्याच्या श्रवण केल्यामुळे ते घेतल्यामुळं 2 डिसीज झालेले आहेत आणि हा गुन्ह्याची जी व्याप्ती आहे ही कदाचित आणखीन मोठी असू शकते. त्यामुळं पोलिसांनी 7 दिवसाची पोलीस कस्टडी डिमांड केली होती. वकिलांनी आर्ग्युमेंट करताना एक असं म्हटलं की नेक्स्ट डे सुद्धा नेस्कोनी काही कार्यक्रम आयोजित केले होते जे कॅन्सल केले, असं काही आहे का? म्हणजे असं नाही, काही त्याबद्दल कोर्टामध्ये कुठल्या प्रकारचा डिस्कशन झालं किंवा आर्ग्युमेंट झालं नाही किंवा रिमांडमध्ये तसं काही लिहिलेलं नाही. जे आरोपी होते त्यांचं व्हॉट्सअपवरती संभाषण झालेलं होतं आणि ते आरोपींनी डिलीट केलं, ते रिट्रीव्ह करायचं तसं काही- नाही, पोलिसांनी हा रिमांडमध्ये तसं मुद्दा मांडलेला आहे. 1 ते 5 हे आरोपी ह्या कन्सर्टच्या संदर्भात 1 दिवसाची चर्चा करत होते, व्हॉट्सअपवर चॅटिंग करत होते आणि रिमांडमध्ये तसं लिहून आलेलं आहे की ते डिलीट करण्यात आलं, ते आम्हाला रिस्टोअर करायचं आहे
आणि तो तपास करायचा आहे. त्यामध्ये ड्रग्सची काही चर्चा झाली, पैशाची देवाणघेवाण, त्याचे काही नाही, त्याबद्दल काय पोलिसांनी काही डिस्क्लोजर त्यात दिलेलं नाही. नेस्कोच्या मालकावरती देखील कारवाई करावी अशी मागणी बऱ्याच अॅडव्होकेटनी केलेली होती. त्याचं काय नेमका आधार होता ते त्याबद्दल काय सांगा. नाही, मालकावर कारवाई कारण की मालकाचं कसं आहे, मालकाने ह्या ज्या गोष्टी होत आहेत त्याची दक्षता घेणं, असं मालक ही जबाबदार असतो असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास करतील आणि जे असेल ते फर्दर कारवाई करतील. इतर वकिलांची काय भूमिका होती, म्हणजे ज्यांना अटक केलंय त्याच्या वरपर्यंत पोहोचावं किंवा नाही, इतर वकिलांचे जे तुम्ही म्हटलात, मालकाचे काही वकील आहेत, काही आयोजकांचे वकील आहेत, त्यांनी हेच मुद्दा मांडला की आम्ही आयोजन करणं, कन्सर्ट करणं, अनेक मोठे मोठे कन्सर्ट होत राहतात. त्यामुळं अशा पद्धतीने लोकांचा जमाव असतो, गर्दी असते. त्या गर्दीमध्ये जर कोणी काही घेऊन येत असेल तर सुरक्षा व्यवस्था त्यापर्यंत सज्ज असते. पण जर छोट्या छोट्या जर गोष्टी वस्ती जर आतमध्ये येत असतील तर ते कसं ट्रेस आउट होणार, अशा पद्धतीचं आतमध्ये आर्ग्युमेंट झालेलं आहे. हात झटकले आहेत का कुणी नेस्कोवाले? नेस्कोवाल्यांनी काय हात झटकले नाही, पूर्णपणे त्यांनी या तपासासाठी पूर्ण सहकार्य करणार म्हणून सांगितलेलं आहे. सर हिंदीमध्ये जे पैसे आहेत सर ते सगळे नेस्कोकडे जायचे असं देखील एक बोललं गेलं. इव्हेंटचे जे पैसे आहेत ते सगळे नेस्को गोळा करणार होतं असं सगळं. नाही, असं काय कोर्टामध्ये अशी काय आर्ग्युमेंट झालेली नाही. नेस्कोचं जे आयोजनाचे जे असतात चार्जेस ते नेस्को घेत असते.